झाले ना ना आम्ही जातात माहिती झाले आहे सगळे मॅडम ऑन रेकॉर्ड गेल्या 10 वर्षाची आकडेवारी पाहता काँग्रेसमधील साधारण एक 10 वर्षाच्या कालावधीत 22 जे उमेदवार होते म्हणजे आमदार होते ते भाजपमध्ये गेले अथवा इतर पक्षात गेले. यामागचं कारण काय असू शकतं? कुठेतरी काँग्रेसचा विश्वास गमावलेला असं म्हणायचं आहे. तुम्हीच मला सांगा कारण काय असू शकतं. कारण गोव्याची जनतानी काँग्रेस पक्षाला त्यांना आमदारमधून निवडून दिलं होतं आणि निवडून दिल्यानंतर सुद्धा पैशाच्या लालचसाठी सत्तेच्या लालचसाठी जर काही लोक पक्ष आणि आईला धोका देऊन जर जात असतील तर त्याचं कारण तुम्हीच शोधायला पाहिजे. कारण आज प्रत्येक ठिकाणी कर्नाटकापासून सुरुवात झालं. आय थिंक गोवापासून 2017ला गोवापासून हॉर्स ट्रेडिंग आणि कमल ॲक्शन जे चालू झाले त्या ह्याच्यातनं 10-10, 20-20, 30-30, 40-40, 50-50 करोडपर्यंत जर लोकांना विकत घ्यायचं या आमदारांना बीजेपी सरकारने आणि बीजेपी पार्टीने लावलं असेल आणि तशा पैशाच्या लोभाखाती जनतेला धोका देऊन निवडून आल्यानंतर ही जर आमदार अशी करत असतील तर ते देव त्यांचं बरं करो. मी ह्याच्यापुढे दुसरं त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही. तेवढी रक्कम काँग्रेस पक्षाकडे नाही का असा पण प्रश्न आम्ही काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतलेला पक्ष आहे. आज शहीद दिनाच्या दिवशी भगतसिंग पैशासाठी काम करत नव्हते. गांधीजींनी जो चळवळी एवढ्या केल्या त्या पैशासाठी केल्या नव्हत्या. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आमची आयडियोलॉजी काँग्रेस पक्षाचीच अहिंसत्य आणि अहिंसेवर ठरलेली आयडियोलॉजी आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर आम्ही चालतो. बीजेपीनी ज्यांनी स्वातंत्र्यासाठी काही सुद्धा त्या पक्षाचं योगदान नाही आहे ते पैशाचं राजकारण करतायत. त्यामुळे त्यांना लोकांच्या जीवाची लोकांच्या भावनेची स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले बलिदान दिलेले आहेत त्या लोकांची कदर नाही आहे. त्यामुळे आमचा पक्ष आणि बीजेपी पक्ष काँग्रेस पक्ष आणि बीजेपी पक्ष हे आयडियोलॉजी वेगळे ते पैशाचं राजकारण करतात. आम्ही लोकांच्या हितासाठी जे लोकांना वंचित लोकांना मिळत नाहीत सरकारी योजना असू दे किंवा गोष्टी त्यांच्यापर्यंत इक्वल अपॉर्च्युनिटी मिळवून द्यायचा प्रयत्न आज स्वातंत्र्य काळाच्या आधीपासून पण चालू आहे. आणि आज सुद्धा आमचे जे LOP नेते आहेत राहुल गांधीजी असू दे किंवा खरगे साहेब आमचे जे अध्यक्ष आहेत ते ह्याच्यासाठीच लढा पुढे येऊन देत आहेत. 2002 असूनही काँग्रेसचे आमदार जे बीजेपीमध्ये काय जॉईन होतात? मी पैशाचं तेच सांगते ना का जॉईन होतात. पैसे जेवढे दिले ज्या लोकांना सत्तेचा आणि पैशाचा लोभ आहे ज्या लोकांना जनतेचा ज्या लोकांनी गोवान लोकांनी त्यांना निवडून दिलं त्या जनतेची काळजी नाही आहे. त्या पैसे आणि सत्तेसाठी जर लोक आमदार तशी जात असतील ज्यांना पक्षाची आयडियोलॉजी काय माहिती नाही त्यांच्याबद्दल आणि काय बोलू शकतो. काँग्रेस इज गॉन फॉर द रॉंग कॅन्डिडेट्स. दे हॅव नॉट thought about getting people those who will work for the party. No, the thing is, see, when we take people, Congress is a big ocean. We take people who want to work for the Congress party, who want to work on the ideology of the Congress party. Now, while it is, I'm saying, an ocean has all types of fishes. We are in Goa, so which fish is good, which fish is bad, it depends on the mother who treats her. But the fish which is bad will always be bad, will stink and go back. But the good ones will always stay for the Congress ideology, and that is what Goan people are also telling and showing by electing Congress MLAs. They are not electing any other. If you see, the majority has been given to the Congress MLAs only, and after that they are going. So it is their bad fishing attitude that is showing. गोव्यात 2027च्या निवडणुकीकडे कसं काय बघतात? आम्ही आता सध्या 2027ला जवळजवळ 1.5-2 वर्ष आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आता संघटना बांधायसाठी माझी गेले 6-7 महिने मी पूर्ण सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीजमध्ये फिरती आहे. जवळजवळ 20 ते 22 कॉन्स्टिट्युएन्सीज माझ्या झालेल्या आहेत. तर संघटना बांधायचं आणि जी लोक खरोखर काँग्रेस आयडियोलॉजी बरोबर काम करायला तयार आहेत एवढा बीजेपीचा अत्याचार होत असताना सुद्धा घट्टमुट्टपणे जी आज युवा वर्ग असू दे महिला वर्ग असू दे जे उभे आहेत काँग्रेस पक्षाबरोबर तशा पक्षांतल्या असलेल्या किंवा इतर जनतेमधनं पण निवडून
वेचून काढून, निवडून नाही वेचून काढून त्यांना पुढे प्रोत्साहन देऊन, त्यांना पार्टीमध्ये घेऊन, त्यांना पार्टीची आयडियोलॉजी समजवून करायचं काम सध्या चालू केलेलं आहे आणि ते आता निरंतर इलेक्शनपर्यंत चालू राहणार आणि त्याच्या व्यतिरिक्त इलेक्शन येतात जातात. आम्ही संघटना घट्ट करण्यासाठी मी इथे रस्त्यावरती उतरलेली आहे. आगामी निवडणुकीत युतीबद्दल काय मत आहे? युती बिलकुलच होणार नाही, ते मी प्रत्येक वेळेस सांगतेय. कारण प्रत्येक गोवाच्या प्रत्येक लोकांचं, जिथे जिथे मी जातीये प्रत्येक माणसाचं हेच मत आहे की तुम्ही युती करू नका, आम्ही काँग्रेस पक्षाबरोबर आहोत. म्हणून आजच्या घडीला गोवांचा जो आवाज आहे तोच काँग्रेस पक्षाचा आवाज असेल आणि ह्याच निरोप वरती हायकमांड पण ला दिला जाईल. हायकमांड फायनली जे काही निर्णय घेईल ते आहेच, पण मला खात्री आहे की हायकमांड निश्चितच जो डिसिजन घेईल ते गोवाच्या हितामध्येच घेईल. Ma'am, we see election after election. Recently in Delhi also we saw there's a split in secular votes. So, you're saying you're not going for alliance and then how the things? Again the votes. See, the thing is, that's what I'm saying. Recently in Delhi election, people of Delhi have given their mandate. They trusted our party for 5-10 years, not a single period, but 2 terms. Now they know what the party is going, so they are again coming back. Now, if we talk to Goa, Goa has been a traditional Congress base, and it has been. The problem is few years, this in between 10-15 years, they have tried to trust other parties. Like let it be AAP, BJP or TMC, and now they are understanding the whole scenario that all other parties are just working for themselves. The amount of corruption that has been increased in Goa, the amount of land grabbing cases are going, amount of land has been sold for other people, the Bhutani project, the corruption conversions which is going on, the jobs which are sold by the BJP government for cash purpose. So all these things now the Goan people have realized कि no, Congress is the only party which is working for the people's betterment rather than other parties which have been. So that's why it has started from Delhi. AAP has shown their place. Now they're planning to come and do it here and split the secular votes as you are saying. It is going to be their biggest loss because people of Goan are going to show AAP, BJP and TMC their places this election, I feel. But do you think the people of Goa will trust Congress again because so many people have switched? Overnight they switched. Yeah, the last time after getting elected they have switched. This time that's why we have started working 2-3 years before only, so that we will take out and pick up people who are loyal to the Congress ideology and not just for power or money they are coming to the party. Okay, thank you.